सीईओ किंवा कंपनीचा फाउंडर किंवा ओनर त्याची प्रामुख्याने जी जागा आहे त्याच्या वास्तूमध्ये किंवा त्याच्या कंपनीमध्ये किंवा त्याच्या ज्या मेन हेड ऑफिसमध्ये ती खूप महत्वाची आहे. तो एक डिसिजन मेकर आहे, तो कंपनीचा विजनरी आहे. त्याला दूरपर्यंत त्याचे जे गोल्स आहेत ते सेट करायचे आहेत. सो अशा दृष्टीने तो मेंटली तेवढाच स्टेबल हवा. त्यामुळे ऑफिसमधली सगळ्यात जास्त स्टेबल जागा त्याला मिळावी. त्याचं जे लक्ष आहे ते फोकस्ड असावं. त्यासाठी त्याच्या पाठीमागे एक स्टेबल भिंत असावी, ना की मोठी खिडकी. सो हे खूप मॅटर करतं. जेव्हा तुम्हाला सपोर्ट सिस्टमची गरज असते, तुमच्या निर्णयाच्या बाबतीमध्ये तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईज कडून किंवा सगळ्या तुमच्या ज्या क्लायंट्स कडून तुम्हाला सपोर्ट असावा असं तुम्हाला वाटत असेल, त्यासाठी एक स्टेबिलिटी गरजेची आहे. तुमची पाठ जिथे आहे ती स्टर्डी भिंत असावी, ना की खिडकी. तुम्ही ऑफिसमध्ये कुठे बसताय, साऊथ वेस्ट डिरेक्शन हा अर्थ एलिमेंट आहे, पृथ्वी तत्व आहे, तिथे त्यामुळे जडतत्व आहे. तिथे बसणं योग्य राहील, कारण एक स्टेबिलिटी ऑलरेडी त्या जागेमध्ये आहे. तुमचे एम्प्लॉईज तुम्ही कुठे बसवत आहात ते तुम्हाला सपोर्ट करतील अशा डिरेक्शनला ते बसतात का हे नक्की बघावं. पूर्ण वास्तूमध्ये तुमच्या कशा पद्धतीचं काम आहे की गुड्स रिलेटेड काम आहे त्या पद्धतीने बाकी सगळी रचना असावी तुमच्या ऑफिसमध्ये. जर गुड्स रिलेटेड असेल तर नॉर्थ वेस्टला म्हणजे वायव्य दिशेला तुमचे गुड्स असावेत, जेणेकरून ते फास्ट मुव्हिंग राहतील आणि तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजवर होल्ड असावा, तुमचा कमांड असावा, अशा दिशेत बसावं. दुसरं असं की तुम्ही जर कॅश मध्ये डीलिंग करतच नसाल, सगळे तुमचे ऑनलाईन असतील, तरी सुद्धा एक छोटासा कॅश कंपोनंट तुमच्या ऑफिसमध्ये साऊथ वेस्ट मध्ये नॉर्थ फेसिंग एक छोटीशी का होईना तुमची एक छोटीशी जागा किंवा एक तिजोरी असावी, जिथे तुमची छोटी का होईना कॅश असावी. किंवा त्या तत्वा रिलेटेड तुमच्याकडे एखादं श्रीयंत्र असावं किंवा एक फ्रेम मध्ये यंत्र असावं. सो ह्या छोट्या छोट्या बाबी तुम्ही नक्की लक्षात घ्या. वॉटर एलिमेंट बॅलन्स्ड आहे की नाही, तुमच्या ऑफिसमध्ये एक छोटंसं फायर एलिमेंट म्हणजे किमान एक छोटा दिवा किंवा अगरबत्ती असं कोणीतरी अपॉइंट करा, जे रोज रेग्युलरली तुमच्या ऑफिसमध्ये या गोष्टी ह्या बाबींकडे लक्ष देईल. सो ह्या एलिमेंटल बॅलन्समुळे सुद्धा खूप फरक पडतो तुमच्या कंपनीतल्या पोझिशनचा, तुमच्या एम्प्लॉईवर असलेला तुमच्या कमांडचा आणि तुमच्या क्लायंट मध्ये असलेल्या तुमच्या इम्प्रेशनचा.